मित्रांनो, आपण ज्यावेळेस बँकेत कर्ज काढण्यासाठी जातो, तर मॅनेजर आपली ऐपत तपासतो, बॅलन्स शीट चेक करतो, तुमच्या जागा, घर, मॉर्गेज ठेवतो, भरमसाठ व्याज लावतो आणि त्याच्यानंतर कर्ज देतो. ओके. तर दुसरीकडे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मित्राकडे, नातेवाईकाकडे तुमचं दुःख मांडता, पैशाची आवश्यकता आहे असं सांगता, तर ते कुठले आढेवेढे न घेता तुम्हाला पैसे देतात. ते यासाठी की तुम्हाला त्यांना तुमचे संबंध महत्त्वाचे असतात, नातं महत्त्वाचं असतं. पण हेच पैसे ज्यावेळेस परत करण्याची वेळ येते मित्रांनो, त्यावेळेस बँकेच्या कारवाईच्या भीतीपोटी आपण कुठले हप्ते न ठकवता सगळे पैसे वेळचे वेळी देतो. नातेवाईकांना मात्र आपण कारणं सांगणार, ॲटिट्यूड देणार, दाखवणार आणि टाळाटाळ करणार. आणि इतकंच नाही तर कधी-कधी आपण आपल्याकडे पैसे नाही असं सांगतो आणि त्यांच्यासमोर अशा काही गोष्टी खरेदी करतो किंवा अशा काही गोष्टी करतो, की तुमच्याकडे पैसे नसताना तुम्ही हे कसं करू शकता? हा प्रश्न त्यांनाही पडतो. त्यावेळेस त्यांना किती यातना होत असतील, जर तुम्ही त्यांचे पैसे देत नाही, पण त्यांच्यासमोर भरमसाठ खर्च करताय आणि त्यांना सांगते, की माझ्याकडे पैसे नाही. त्यावेळेस त्यांना काय वाटत असेल? तर मला एक वाटतं मित्रांनो प्रामाणिकपणे, मनुष्याकडे इतका तरी स्वाभिमान हवा, जर आपण एखाद्याचे घेतलेले पैसे परत देण्याची आपल्याकडे ऐपत नसेल, दानत नसेल, वासना होत नसेल, तर कमीत कमी असे पैसे घेऊ नयेत, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो?